थांबा, आता या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. कारण मुंबई पुणे मार्गावर धावणार आहेत हायड्रोजन वाहने. भारत सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत वाहतूक क्षेत्रात मोठं पाऊल उचललं आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर हायड्रोजन इंधनाचा प्रयोग केला जाणार आहे. ज्या प्रकल्पाअंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर हायड्रोजन वाहनांची टेस्टिंग होणार असून सरकारने यासाठी 37 बसेस आणि ट्रक निवडले असून 9 रिफ्युलिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. आता हे हरित हायड्रोजन मिशन काय आहे? भारताने 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्याचे ध्येय ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व आर्थिक क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर करणे आवश्यक आहे. या संक्रमणाला सक्षम करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो, ज्यामुळे प्रदूषणाच्या विळखाही सैल होण्यास मदत होणार आहे. तुम्हाला हा हायड्रोजन वाहनांचा निर्णय कसा वाटला आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.